अँड जेंटलमॅन, बॉईज अँड गर्ल्स, सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे कलाकार या शोमध्ये. कलाकार या शोमध्ये आपल्याला दरवेळी अनेक मस्त पाहुणे भेटतात. आपण खूप त्याच्यावर मजा करतो, त्यांच्या गोष्टी ऐकतो आणि आपण इन्स्पायर होत असतो. आज जी व्यक्ती माझ्यासोबत आहे ती इन्स्पायरिंग आहे, ती कमाल ॲक्टर आहे आणि ते मराठीतले हँडसम हंक आहेत. आपल्यासोबत आहे भूषण प्रधान. भूषण भाई, खूप खूप स्वागत आहे. वेलकम ऑन कलाकार. सगळ्यात पहिल्यांदा बहुधा भूषण भाई आपल्या प्रमोशनसाठी चालले आहेत. खूप जण सिनेमे लाईन अप आहेत, विच इज अ गुड थिंग. आणि आपण काय ना, दोस्त दोस्त रहता है वैसी दोस्त की गाडी चला के हम प्रमोशन कर रहे भाई. काय सांगाल आजच्या दिवसाबद्दल? प्रमोशनची गडबड आहे आणि शो पण आहे, काय सांगाल? खूप स्पेशल फिल्म आहे, कारण हा विषयच एकंदरीत माझ्या खूप जवळचा आहे आणि त्याच्या प्रमोशन्समध्ये आपण हे प्लॅन केलं आहे. आपण कधीपासून प्लॅन करतो शेअर्स खरं तर, आणि मीही वाट बघत होतो. अँड आय वॉन्टेड टू टेक यू ऑन अ ड्राईव्ह इन माय कार, कारण की माझ्यासाठी माझी गाडी खूप स्पेशल आहे. आजपर्यंत ज्या गाड्या घेतल्या सगळ्या खूप स्पेशल आहेत. पण आता ड्युरिंग प्रमोशन इकडनं तिकडनं हे चालू असताना मित्राची गाडी उचललेली आहे आणि बट इट इज क्वाईट क्लोज टू माय कार, सो आपल्याला फील माझ्याच गाडीचं येणार आहे. त्यामुळे मस्त मजा येते. अँड आय एम सो हॅपी दॅट युअर आय एम टेकिंग यू फॉर अ ड्राईव्ह फायनली. भूषण भाई, मला सांगा ना, म्हणजे या शोचं नाव कल्ला आणि कार आहे. सो पहिल्यांदा आयुष्यात कधी ड्रायव्हिंग व्हील हाती आली? वेन डू यू स्टार्ट इन ड्रायव्हिंग ऑल टुगेदर? व्हॉट वॉज अ टाइम? सो मला ओव्हरऑलच कार्सचं फॅसिनेशन कायम होतं लहानपणी सुद्धा, पण इट इज स्टेप वाईज. म्हणजे सगळ्यात आधी सायकल असणं, तर एक सायकल माझ्याकडे असावी, तर ती सुरुवात होती. आणि सायकल आहे ना, मी खूप बुटका होतो, त्यामुळे सायकलच सुरुवात केली ती लेडीज सायकलनी. कारण काय पायच पुरायचा नाही जेंट्स सायकल वरती टाकण्यासाठी, म्हणजे ते हाईट ऑड होऊन जायची. तर पहिली सायकल आली, मग मोटरसायकल आली, बाईक आली, आणि त्यानंतर कार घ्यायची होती. ते इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतरच असं झालं. कारण काय ऑनेस्टली गरज नव्हती खरं सांगायचं तर. टू व्हीलरवरती सगळी कामं व्हायची. मी बाईकवरती सुद्धा मुंबई पुणे करायचो. पण लक्षात आलं की एका पॉईंट नंतर आता कम्फर्टही गरजेचं आहे आणि एक इमेज म्हणून साठी सुद्धा आपल्याकडे फोर व्हीलर आहे ही गरजेची आहे. त्यामुळे आय वॉज लाईक नाही, फोर व्हीलर घ्यायला पाहिजे. आणि आय कम फ्रॉम अ व्हेरी अँड हॅपी टू बी अ पार्ट ऑफ अ मिडल क्लास फॅमिली, टिपिकल मिडल क्लास फॅमिली, जे आपल्याला सांगण्यात आलेलं असतं की अंथरूण बघून पाय पसरायचे, तसं वालं होतं. त्यामुळे गाडी घेणार तर हा खूप मोठं डिस्कशन नव्हतं. आणि घरी बाबांना टेन्शन आलं होतं की का तू फोर व्हीलर घेतोयस, तसंही एकटा फिरणार आहेस, गरज आहे का तुला फोर व्हीलरची? असंच हा विषय काय म्हटलं, सर्वसामान्यांच्या घरची गोष्ट खूप कम्प्लिटली. सो त्यामुळे आय हॅव यु नो की ऑलवेज बीन दॅट की आपल्याला फोर व्हीलर घ्यायची तर तो इंडिव्हिज्युअल डिसिजन होता. आणि आईचा कायम सपोर्ट असायचा सगळ्या गोष्टीला की नाही आपली पहिली गाडी आली पाहिजे. बाबा थोडे भीत असायचे की अरे नीट विचार केलायस ना, आणि म्हटलं केलाय आणि आय वॉन्ट माय फर्स्ट कार. माझं कायम होतं सेकंड हँड घ्यायची नाही गाडी, सेकंड हँड नाही, नवीनच असली पाहिजे. हाच एक आधी शिक पण नाही, गोष्टी नवीन पाहिजे. सो ऑलवेज आय हॅव हॅड अ न्यू कार. आय हॅव नेव्हर ड्रिव्हन एज इन स्वतःची कधीच सेकंड हँड गाडी विकत घेतलेली नाहीये. आणि ते कॉन्स्टंट आहे. आणि खूप स्पेशल गाडी होती पहिली, मारुती सुझुकीची रिड्स म्हणून गाडी होती, जी आधी तर मला वाटलं होतं की ही काय गाडी आहे, म्हणजे असं ह्याला मागणं ऑलरेडी डेंट असल्यासारखा एक शेप आहे गाडीचा. आणि इट्स अ स्मॉल कार, मुंबईमध्ये चालवायला बरी पडते. हो, पण ती स्मॉल आणि दिसायला स्मॉल, पण आत कारण की नंतर उंची जी वाढली तर त्याच्यात हेड स्पेस, आणि इतकी कमाल गाडी, भरपूर चालवली ती गाडी, मजबूत चालवली. इट वॉज अ व्हेरी 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 स्पेशल कार फॉर मी. त्यातून मी मुंबईत एकटा राहायचो. त्या सगळ्यात जास्त जो मी वेळ बाकी प्रवासात ट्रॅफिकमध्ये वेळ जास्त जातो, तेही करत असताना सगळ्यात जास्त वेळ घालवायचा होते कारमध्येच. तर त्यामुळे मला आठवतंय, म्हणजे त्यावेळेला पिंजरा ही मालिका सुरू होती आणि मग अवॉर्ड्स मिळाले होते. तर ती अवॉर्ड्सही म्हणजे को ड्रायव्हर सीटवरती 2 ट्रॉफीज ठेवून मी ड्राईव्ह करतोय. सो दीज मेमरीज वर देअर. मग त्याबरोबर मग गर्लफ्रेंड्स असतील, मग प्रपोज करणं असो, व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेट करणं असो, कारमध्ये कशा स्पेशल गोष्टी करू शकतो की हे सन काय हे असतं आपलं ते खाली करून मग काहीतरी गोष्टी पडतील, पाकळ्या ठेवायच्या, हे सगळ्या गोष्टी करून झाल्यात. ब्रेकअप झालेत, गाडीत बसून जोर जोरात रडून झालेलं आहे. तर सगळं असं पाहिलेली म्हणजे ती फर्स्ट कार. तेवढीच स्पेशल सेकंड कार आहे. सेकंड कार होती माझी वर्ना, युंडाईची. आणि अशी गाडी पहिल्यांदा की ज्या गाडीच्या मी प्रेमात पडलो होतो. कारच्या बाबतीत ही कोणती गाडी आहे, ही कोणती गाडी, असं मी लुक देऊन, म्हणजे की लिटरली ही गाडी मला, आय वॉन्ट दिस कार, असं मला झालं होतं. आणि मग नंतर लक्षात आली ही वर्ना आहे. तर मग दॅट वॉज अ एम की ही नेक्स्ट इज लाईक अ ड्रीम कार असं झालं होतं. शॉर्ट ड्रीम्स अँड देन यू अचीव्ह दोज ड्रीम्स, असं माझं कायम हे होतं. तर त्यामुळे वर्ना घेतली आणि
इतकं मी प्रेमात होतो त्या गाडीच्या की वरना घेऊन आता मी वरना चालवतोय, Right. पण आपण आत बसल्यावर आपल्याला कुठे बाहेरनं गाडी दिसते, Right. कशी दिसते ते. म्हणून मी तेव्हा सुद्धा बघता बघता ही कोणती गाडी गेली, अरे वरनाच होती, पण आता आपण बसलोय, तुला जी हवी होती त्याच गाडीत त्याच बसलाय, गाडीत माझीच तू का गाडी आता आता? दुसरी गाडी बघतोय. पण मला मी हो. दिसत नव्हतो ना ती गाडी चालवताना, Very म्हणून true. तरीही. पण असं जाम प्रेमात असणारी ही कार होती आणि मला खूप ग्रे कलर होता त्याचा, स्टारडस्ट काहीतरी असं त्याचं नाव होतं, अँड आय टू लव्ह इट. आणि मला वाटतं हे गाडीमधलं प्रोग्रेशन असतं. सगळ्यात Right. आधी तुम्ही हॅचबॅक घेता, मग देन यू फील की नाही यार आता हळूहळू, जरा हळूहळू. मोठी गाडी Right. पाहिजे, देन यू मूव्ह ऑन टू अ सेडान, Very true. मग देन यू विल नाही ना आय वॉन्ट एन एसयूव्ही. तर ते स्टेप बाय स्टेप प्रॉपर झालं की पहिली हॅचबॅक आली, त्यानंतर वरना आली ती सेडान sedan होती, होती, right. आणि आता एसयूव्ही आहे. Right. तर त्यामुळे व्यवस्थित त्याच्यात चेंजेस होत गेले. ज्या मुंबईत आपण आता ड्राईव्ह करतोय, मुंबई पण खूप बदलली. म्हणजे जेव्हा पण तुम्ही आलात तेव्हापासून आताची मुंबई, आपण आता कोस्टल रोड मारून आलेलो आहे. Right, म्हणजे yeah. आपण दादर, म्हणजे आपण मरीन ड्राईव्ह तर दादर अगदी 10 मिनिटात पोहोचलेलो आहे, जे खरंच. पूर्वी शक्य नव्हतं. राईट. Absolutely. सो मुंबई कधी आपली वाटली भूषणभाई? सुरुवातीपासूनच. Wow. कारण मला वाटतं मुंबई डेफिनेटली आपण म्हणतो तसं स्वप्नांचं शहर आहे. इट इज अ सिटी ऑफ ड्रीम्स. आणि स्वप्न पाहून या शहरात आलो की ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी. कायम असं होतं की इकडे स्वप्न पूर्ण करायची आहेत, आणि त्याच्यासाठी म्हणून जेव्हा आलो पुणं कायम आवडायचं, पण लगेचच मुंबई ही घर वाटू लागली. Right. मुंबईचा स्पीड आवडला, आणि त्यांनी आपलंसं करून घेते मुंबई. जर तुम्ही त्यातून मला एक जाणवलं, कुठल्याही शहराच्या बाबतीत असं असतं, तुम्ही जेव्हा त्या शहराला आपलं घर कन्सिडर करता, इट मेक्स यू इट्स होम टू. तर त्यामुळे मी इकडे जर पाहुण्यासारखं आलो असतो की नाही मी फक्त इकडे आलोय कामासाठी आणि मला जायचंय पुण्यालाच, तर कदाचित कधीच माझं इकडे घर झालं नसतं. मी ते एक मनापासून घर, नॉट जस्ट फिजिकल घर होणं, पण एक आतनं की दिस इज माय होम ही भावना आली नसते. समवन हू फॉलोज रूल्स. आय एम ऑब्सेस्ड विथ फॉलोइंग रूल्स. Right. त्यामुळे आवडतं, पण तेवढाच त्याचा त्रासही होतो. Right. एकच गोष्ट जी मला आज म्हणजे कंट्रोल म्हणजे सुरुवातीलाच मला हसू येत होतं. राईट. त्याचं कारण असं की ड्राईव्ह करताना तू कधी, आपण आता इतकी वर्ष ओळखतो एकमेकांना, मला वाटतं 10-15 वर्ष तरी अगदीच, ओळखतो, अगदीच. पण कधी तू माझ्या तोंडून शिवी ऐकली नसते की चुकूनही मजेत किंवा फ्रस्ट्रेशन मध्ये शिवी कधी तोंडात नसते. पण ती एकमेव ठिकाण असं आहे, हे एकमेव ठिकाण आहे जिकडे शिव्या तोंडात असते, म्हणजे हे ठिकाण. कारण काय काच वर असते, आणि त्याचबरोबर जे काय असे कुठूनही अचानक उगवतात कोणी आणि कुठूनही येतात, त्यांनी शिव्या खूप, म्हणजे मला इतक्या शिव्या माहिती आहेत हे मला सुद्धा माहित नव्हतं. हे कार चालवायला लागल्यापासून मला कळलेलं आहे. पण आय ट्राय टू कंट्रोल, कारण काय जी मध्येच असं एक त्रास होतो कसेही कोणी जेव्हा चालवतात. हा आत्ता आपण खूप चांगल्या रस्त्यावरनं चालवतो, Exactly. त्यामुळे हा त्रास इथे नाही. पण जसं आपण वेस्टर्न सबब्स कडे जातो, शप्प. आणि कसं आहे, वेस्टर्न सबमध्ये राहणाऱ्या लोकांकडे एक सवयीची भाग आहे, आम्हाला ट्रॅफिक सवयच आहे. राईट. हाजी अली, मरीन ड्राईव्ह पास करत करत ऑन ब्युटिफुल मुंबई लोकेशन आफ्टर आम्ही गाडी absolutely. चालवतोय. सो लेट्स टॉक ऑफ द फिल्म नाउ. Yes. कारण आता तुमचा सिनेमा येणार आहे, आणि खऱ्या अर्थानं गोईंग बॅक टू द विलेज. आपण नेहमी असं म्हणायचो की ना, गावाकडे प्रत्येक माणसाने जावं, कारण गावामध्ये पण एक जीवन असतं. Right. ते जीवन दाखवण्याचा प्रयत्न आहे, तिकडचा संघर्ष दाखवण्याचा प्रयत्न, शहरी माणसाचा गावात गेल्यानंतरचा संघर्ष, हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न. आणि व्हेरी ब्युटिफुल फिल्म, राईट? काय सांगाल? सो अतिशय स्पेशल फिल्म आहे, कारण आय बिलीव्ह इन दिस फिल्म. त्याचबरोबर माझा पहिला चित्रपट, माय डेब्यू फिल्म वॉज पारंबी, जी सुद्धा गावाच्या बाबतीतच होती. आज आपण म्हणू बऱ्याच फिल्म्स आल्यात या गावाकडच्या आणि गावाच्या यांनी, पण आज तीच गरज सुद्धा आहे. रुरल डेव्हलपमेंट हे होत नाहीये ज्या स्पीडनी अर्बन डेव्हलपमेंट होत आहे. सिटीज जेवढ्या स्मार्ट होत आहेत आणि डेव्हलप होत आहेत, रुरल डेव्हलपमेंट कुठे होते? त्यामुळे आज अजिबात होत नाही असं नाहीये. म्हणून आज जसं मी म्हणतो की सुरुवातीचा पहिला चित्रपट होता तोही गावाच्या डेव्हलपमेंटवरती होता, पण ती डेव्हलपमेंट वेगळी होती. आता ती स्टेज आली की आपल्याला अजून काही पावलं घ्यायची, आपल्याला अजून पुढे जायचं, आणि दॅट इज गाव बोलवतो. स्मार्ट विलेज म्हणजे काय ही कन्सेप्ट या चित्रपटातनं आपल्याला दिसते. आणि हे जे मला सुद्धा माहिती नव्हतं. स्मार्ट सिटीज सगळ्यांना माहिती आहे, स्मार्ट सिटीज म्हटल्यानंतर या गोष्टी येतील, हे येईल, पण स्मार्ट विलेज हा काय प्रकार आहे? स्मार्ट विलेज कसं असणार आहे? तो गावांचं शहरीकरण करणं म्हणजेच प्रोग्रेस नाही, तर गावांना स्मार्ट बनवणं गरजेचं आहे. गावात सुख खूप आहे गावात, पण सोयी कमी आहेत. हॉस्पिटल्स म्हणा, बाकी गोष्टी. त्याचबरोबर डेव्हलपमेंट म्हणजे नुसतंच शेती करणं म्हणजे गावाकडे असं नाहीये. बऱ्याच इतर गोष्टी, शेती बरोबर बऱ्याचशा इतर गोष्टी आपण करू शकतो. आणि हे आपल्याला हे गाव बोलवत्या चित्रपटातून दिसणार आहे, आणि खूप एंटरटेनिंग पद्धतीने. आपण एक सिनेमा करतो, आणि ना तुमच्या आयुष्यात गाव हे खूप महत्वाचं राहिलं. जसं तुम्ही म्हटलं, तुझा पहिला सिनेमा पिंजऱ्याची गोष्ट कुठे ना कुठे त्याच एका गावाची गोष्ट होती.
घरात गणपती जिकडे माझ्यासारखा माणूस जो खरं तर चाकरमानी आहे, Right. जो कोकणात फक्त आणि फक्त वर्षातून 6 वेळा जातो, त्यांची गोष्ट तुम्ही दाखवली म्हणजे गाव. Right. आता हे गाव, डू यू रिअली फील की गाव हॅज अ व्हेरी बिग एलिमेंट टू प्ले इन युअर करिअर अँड ऑल द स्टफ? डेफिनेटली माझं पर्सनल लाईफ करिअर सगळीकडे गावाशी एक वेगळाच कनेक्ट आहे आणि मला तो खूप जास्त जाणवतो. त्यातून ॲज यू राईटली सेड आतापर्यंत हे सगळे सिनेमे, मग इव्हन शिमगा म्हणून एक चित्रपट केला Exactly, होता, right. तर त्यामुळे सगळे गावाकडचे चित्रपट आहेत. पण एक काय होतं की गावाकडचं म्हणजे सणासुदीसाठी गावाकडे जाणं, Right. जे आपण सगळेच करतोय की नाही. इकडे आल्यानंतर शिमगा महत्वाचा आहे, शिमग्यासाठी मी सुट्टी घेऊन गावी जाणार. गौरी गणपती महत्वाचं आहे, गौरी गणपतीसाठी मी कोकणात जाणार, गावी जाणार. पण नुसतंच सण आला म्हणजे गावी जाणं असं नाहीये. तर त्या गावाला सुद्धा आपली गरज इतर गोष्टींसाठी आहे, ही जाणीव कधी झाली नव्हती हे Right. चित्रपट करत असताना, की अरे हा सण लोकांपर्यंत पोहोचेल, हा सण लोकांपर्यंत पोहोचेल. आणि म्हणून इव्हेंच्युअली ती गावानी हाक मारली आहे की बाबा रे ये, नुसतं सणासुदीसाठी म्हणून नाही, तर आज मला तुझी गरज आहे. एरवी तुला ब्रेक म्हणून गरज आहे म्हणून तू येतोयस, व्हेरी वेल. पण आज मला तुझी गरज आहे म्हणून मी तुला बोलवतोय, ये अँड हेल्प मी आउट. सो ही एक जाणीव खूप जास्त झाली. पण ॲज यू राईटली सेड, आणि हे चित्रपट ना माझा कदाचित जन्म असल्यामुळे ऑटोमॅटिकली तो एक कनेक्ट आहे, तो कम्फर्ट आहे, जे ओव्हरऑल आय लव्ह. म्हणजे टू स्टे स्टायलिश विथ Right. गुड क्लोथ्स, ब्रँड्स, बट द कोर ऑफ माय हार्ट इज इन द विलेज. माझं Wow. कोर एकदम ते गावाशी कनेक्टेड आहे. तर त्यामुळे जेव्हा गावाकडची फिल्म येते माझा कम्फर्ट मस्त असतो. मग ते कुठे सारवलेली जमीन दिसली तर, कारण काही तेही आजकाल कमी झाले, टाईल्सच दिसतात सगळीकडे, पण सारवलेली जमीन दिसली की असं वाटतं चपला बिपला काढून, शूज वगैरे काढून, मांडी घालून मस्त खाली त्या जमिनीवर बसायचं. दिस फिल्म विल बी रिअली सक्सेसफुल जेव्हा खरंच हा चित्रपट बघून काही जण इन्स्पायर होतील. एखादा माणूस आपल्या गावासाठी जेव्हा काहीतरी करेल, या भावनेने गावाकडे परत जाईल, किंवा नुसतंच सणासाठी नाही तर गावाकडे गेल्यानंतर चल बाबा मी माझ्या परीने, मी इकडे टीचर आहे तर तिकडे मी माझ्या परीने काहीतरी क्लासेस घेईन, गावाकडच्या मुलांची काहीतरी संवाद याप्रमाणे एखादा एक वर्कशॉप घेतला. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, देर आर मल्टिपल थिंग्स दॅट वी कॅन डू. तर त्यामुळे असे जर प्रयत्न केले तर मी म्हणेन की खऱ्या अर्थाने चित्रपटाला सक्सेस मिळालं. मग ते जरी एक व्यक्ती आपल्या गावासाठी की आपल्या गावाला स्मार्ट विलेज बनवण्यासाठीचे एफर्ट्स घ्यायला लागली तरी द फिल्म इज सक्सेसफुल इज व्हॉट आय वुड से. आणि ती ब्युटिफुल थिंग लवकरात लवकर होऊ दे. एक तर घरात गणपती हा सिनेमा जो लोकांना प्रचंड आवडला, त्याची गाणी अजूनही लोकांनी चालवली. आता तर गणपती येतो त्यामुळे ती गाणी अजून वाजणार आहेत. राईट. तो सिनेमा इतका वंडरफुल होता, कारण इतकी भारी स्टारकास्ट, जुनं फर्निचर, ज्याच्यात तुम्ही महेश मांजरेकरांसोबत काम केलं आणि तिकडे तुम्ही स्वतःचा अभिनय, किती कंट्रोल्ड अभिनय मी करू शकतो हे तुम्ही दाखवलं लोकांना. थँक्यू. एकीकडे वेब सिरीज सुरू आहे, एकीकडे ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. किती भारी आणि सॅटिस्फाईंग वाटतंय की लोक फक्त मला हँडसम हंक नाही तर एक अभिनेता म्हणून पाहत आहेत. हे ना हे तुमचा प्लस पॉईंट तुम्हाला आहे असं वाटत नाही का? डेफिनेटली. आणि माझा तो एमही त्याप्रमाणे राहिला, कारण सुरुवातीला कदाचित सी आय ऑलवेज वॉन्टेड टू बी अन ॲक्टर, लहानपणापासूनचं स्वप्न होतं आणि ज्यानुसारच सगळ्या आयुष्यातले डिसिजन्स तसेच होत गेले. सो मी जेव्हा सुरुवात केली, माझं मालिकांमधून सुरुवात केली, पण त्याच्या आधी शिक्षण पूर्ण करून घेतलं होतं. मी माझं MBA कम्प्लीट केलं, पण माहिती होतं MBA हा नुसता बॅकअप प्लॅन आहे, व्हायचं कायम ॲक्टर आहे. पण सुरुवात झाल्यानंतर बरेच दिसतो म्हणून खूप जास्त रोल्स ना सगळे त्या चॉकलेट हिरो किंवा अशाने येत होते. त्यातून कदाचित माझा सुद्धा, ॲज आय सेड, आय कम फ्रॉम अ मिडल क्लास फॅमिली, प्रायोरिटीज वेगळे असतात. मला माझं घर करायचं आहे, मला आईबाबांना सिक्युअर करायचं आहे, या सगळ्या गोष्टी असल्यामुळे चॉईसेस बदलतात की अच्छा काही वेळा आपण वाट पाहिली आहे, पण नाही आता ही आली आहे फिल्म, त्याच्यात मी माझं काम चांगलं करीन. पण असं करत असताना कुठेतरी मी पण मार्ग माझा, मला वाटतं की शोधत गेलो आणि तो हरवला होता कुठेतरी, की आपण जस्ट करतोय पण एकाने आपण खऱ्या अर्थाने एक कलाकार म्हणून ग्रो होतोय का, हे कुठेतरी थांबलं होतं. आणि हे गोंदे आलारे केल्यानंतर खऱ्या अर्थाने मला परत अवेकनिंग झालं. गोंदे आलारे आणि त्याच्या आधी जस्ट आम्ही दोघी हा चित्रपट केला, त्यानंतर हॅमलेट हे नाटक केलं, त्या नाटकातनं जास्त शिकलो. आणि गोंदे आलारे वॉज अ कम्प्लीट चेंज ओव्हर, कारण पहिल्यांदा जेव्हा बायोपिक केली तेव्हा मला लक्षात आलं की एक वेगळं कॅरेक्टर मी क्रिएट केलं. तोपर्यंत मी कायम भूषण कसा करतोय, भूषण काय गोष्टी करेल, भूषणचे इमोशन्स कसे आहेत, तर मी या रोलमध्ये इमॅजिन करून त्याप्रमाणे करत होतो, पण तो मी माझ्यासारखंच वागत होतो. टू क्रिएट अ डिफरंट कॅरेक्टर, जे मी लहानपणी करायचो, नाटकांमधनं करायचो, हे जे मी विसरलो होतो त्याची मला आठवण गोंदे आलारेने करून दिली. आणि तेव्हापासून मी प्रत्येक कॅरेक्टर हे बायोपिक सारखंच बघायला लागलो. मग ते जुनं फर्निचर मधला अभय असो, कारण काय ना मी माझ्या आई वडिलांबरोबर असं वागतो, तर त्यामुळे तो वागतोय, तर त्याचं काय एक्झॅक्टली तसा तो बनला असेल. हे घरात गणपती मधला पण केतन नक्कीच चांगला आहे, पण मी तोही नाहीये. मग हा मुलगा असा का झाला असेल,
तर असं सगळं विचार करून ते एक बायोपिक सारखं जेव्हा ट्रीट करत गेलो तर मी कॅरेक्टर जरा वेगळ्या पद्धतीने आज ट्रीट करू शकतोय. आय एम स्टील लर्निंग अँड दिस प्रोसेस इज अमेझिंग. खूप चांगली चांगली कामं येत आहेत आणि ही करत असताना मला या सगळ्या ह्याची जाणीव होते की अरे हा, आपण आधी केलेल्या चुका आज आपण कशा सुधारू शकतो. अँड आय एम ब्लेस्ड दॅट आय एम गेटिंग वर्क जिकडे मी हे करू शकतो. Definitely, I would give credit to myself for my discipline, for my sincerity in my work all these years. कारण मी प्रयत्न केलेत एक फिट राहण्यासाठी. दारू, सिगरेट ही व्यसनं दूर ठेवणं, कामावरती फोकस करणं, वेगवेगळे वर्कशॉप्स करणं, पुस्तकं वाचणं, हे सगळं करत करत आज एक स्वतःला घडवतोय. एक कलाकार म्हणून घडवण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्यात या फिल्म्स एक योग्य वेळी आल्या. त्यातून जुनं फर्निचर आधी रिलीज झाली, ज्यात एक पार्ट वेगळा दिसला. आणि वेअर आय वॉज वर्किंग विथ अ लेजेंडरी डिरेक्टर महेश मांजरेकर सर, ज्यात ते कामही करतायत. त्यांनी डिरेक्ट केली आहे, गोष्ट त्यांची आहे. त्याचबरोबर त्यांच्या मुलाच्या रोलसाठी त्यांनी माझी निवड केली आहे. असा हा चित्रपट. आणि ऑन द कॉन्ट्ररी एक दुसरं नवीन डिरेक्टर नवजोत बांदेवडेकर, ज्यांनी घरत गणपती हा त्याचा पहिला चित्रपट. सो मी एक अशा डिरेक्टर बरोबर ज्याचा पहिला चित्रपट आहे आणि असा डिरेक्टर ज्याने काही सिनेमे केले, दोघांबरोबर एकाच वर्षी काम केलं. अँड आय कुड प्रूव्ह मायसेल्फ. त्याच्यात मला माहिती आहे की ओके, अप्स डाऊन्स हे राहणारच. कधीतरी पुढची फिल्म एक अप असेल, डाऊन असेल, अप असेल, काय सांगता येत नाही. बट ऑल दॅट आय हॅव इन माय हँड्स इज माय सिन्सिअरिटी. आणि दॅट विल ऑलवेज बी कॉन्स्टंट. प्रत्येक कामाला मी माझे 100% कायम देणार हे एक प्रॉमिस स्वतःलाच केलेलं आहे. या इंडस्ट्रीने खूप गोष्टी दिल्या. म्हणजे तुम्ही म्हणताय तुम्ही ब्लेस्ड आहात, पण यू आर ब्लेस्ड विथ फ्रेंड्स ऑल्सो, राईट? अँड द फ्रेंड्स वर लाईक फॅमिली. म्हणजे मला कधीतरी वाटतं ती मैत्री कुठल्याही सेक्टर सारखी मैत्री आहे. म्हणजे ते सिनेमामध्ये काम करता म्हणून मित्र नाही आहेत, ते सिनेमामध्ये काम करत नसते तरी ते मित्रच असते. काय सांगाल म्हणजे वैभव भाई, तुम्ही, पूजा, प्रार्थना, अनुष्का, हाऊ इज ऑल दॅट स्टफ ऑल टुगेदर कमिंग टुगेदर अँड ब्लेस्ड विथ ऑल दिस फ्रेंड्स? मला वाटतं काम करत असताना हे कनेक्ट होतात हेच खूप महत्वाचे आहेत. आणि दॅट मेक्स यू ह्युमन. कारण नक्कीच आपण काम करायला इकडे आलेलो आहोत, पण काम करत असताना हीच नाती डेव्हलप होतात, हीच मैत्री सापडत जाते. आणि ते काय झालं, आज पूजा आणि मी सुद्धा 15 वर्षांपासून मित्र आहोत किंवा जास्त मला वाटतं. पण ती मैत्री इतकी गाढ होत गेली आहे. मग त्याच्यात कधी लिंकअप्स असो, कधी रूमर्स असो, आम्हाला काही फरक पडलेला नाहीये. कधी आम्ही सुद्धा त्याची कधी मजा मस्ती पण त्याची घेतली. आम्ही लाईक ओके. पण आमची एक गोष्ट जी सगळ्यात कॉन्स्टंट राहिली ती म्हणजे मैत्री. प्रार्थना असो, हे सगळे मस्त एकदम खरे बॉन्ड्स आहेत. म्हणजे टू दॅट मॅटर की आज आम्ही आमची मैत्री दिसण्यासाठी नाहीये, ती दिसते आता, कळते असं. पण आज फ्रेंड्स आहोत म्हणून अरे माझं आता हे ते तू माझ्यासाठी हे पोस्ट केलंच पाहिजे, मग हिने असं हे काही बॉन्ड्स असून वी हॅव दॅट फ्रीडम. वी नो की वी हॅव आवर गुड वाईब्स फॉर इच अदर. एकमेकांना कधी काय करायचं एका हाकेवरती आहोत एकमेकांसाठी. आणि असे हे बॉन्ड्स या इंडस्ट्रीने दिले. कारण इकडे काम करत असताना हे एक सगळेच बॉन्ड झालेले आहेत. त्यामुळे ते मीन अ लॉट टू मी. इंडस्ट्रीमध्ये सतत काम करण्यासाठी रोजचा दिवस तुम्ही आताच म्हटलं की मी काय त्या मागच्या वर्षात हरवलं नाही. नवीन वर्ष नव्याने मी सुरुवात केलेली, सिनेमा पण आलेला आहे. राईट. तुम्हाला जर मी विचारलं, तुम्हाला एका ओळीत तो मोटो सांगायचा असेल तुमच्या आयुष्यातला या इंडस्ट्रीत वावरण्याचा, तो कोणता असेल आणि का? मोटो ॲज सच ऑनेस्टली असं डिसाईड ॲज सच काही केलेलं नाही आहे. बट ऑल आय हॅव इन माय हँड इज माय सिन्सिअरिटी अँड डिसिप्लिन. त्यामुळे ती जर असेल तर त्याला तोड नाही. बाकी कोणीही, एक आपण म्हणतो नशिबात लिहिलेलं असतं ते मिळणारच. पण एक काय ऑलवेज रिअलाइज, तुमचा फोकस हल्ला की सगळं काही हलतं. अँड वॉट एव्हर यू फोकस ऑन ग्रोज. तुम्ही तुमच्या कलेवरती फोकस केला, तुमची कला वाढेल. तुम्ही तुमच्या कामावर फोकस केला, काम वाढेल. तुम्ही तुमच्या रिलेशनशिप्सवर फोकस केला, त्याप्रमाणे तिकडे. सो युअर फोकस हॅज टू बी, यू हॅव टू डिसाईड तुमचा फोकस तुम्हाला कुठे हवा आहे. नक्कीच आपण कॉन्स्टंट ठेवू शकत नाही, तो शिफ्ट होत असतो. सो ते मॅनेज करणं जमलं पाहिजे. आणि मला वाटतं कुठेतरी ते दॅट इज वेअर माय मॅनेजमेंट डिग्री हेल्प्स. टुडे आय मॅनेज माय करिअर अकॉर्डिंगली. कारण बरेच जण म्हणतात, सुरुवातीला जेव्हा कळलं की मी MBA केलंय, मार्केटिंग अँड ॲडव्हर्टायझिंग मधून MBA झालंय, तर हे मॅनेजमेंटची डिग्री वाया घालवलीस तू. ऍक्टरच व्हायचं होतं, मग कशाला उगाच डिग्री का तू वाया घालवलीस, कोणाला तरी दुसऱ्याला ती सीट मिळाली असती. आणि माझं असं होतं की अजिबात नाही. उलट आज जे काय मी मॅनेजमेंट शिकलोय, स्ट्रॅटेजी प्लॅनिंग शिकलोय, हे मी माझ्या करिअरमध्ये इम्प्लिमेंट करतोय. प्रोफेशनलिझम शिकलोय, कम्युनिकेशन, बिझनेस कम्युनिकेशन जे शिकलोय. बिईंग अन ॲक्टर इन माय इंडस्ट्री, मी माझ्या पद्धतीने कम्युनिकेट करणं. माझे कॉन्ट्रॅक्ट्स फॉर एक्झाम्पल, युजली बरेच जण कॉन्ट्रॅक्ट्स टेक इट कॅज्युअली. मी शब्द माझा कॉन्ट्रॅक्ट वाचतो, त्याच्यात कोणता शब्द असेल तो मी व्यवस्थित सांगू शकतो. हे नाही, ही भाषा तुम्ही वापरली पाहिजे, हे त्याचं हे पाहिजे, अँड आय गेट इट सॉर्टेड.
आपण इथे चाललोय आणि शेवटाकडे आलोय. राईट. माझा नेहमी शेवटचा प्रश्न हा तुम्हाला हाच असेल आणि कॉपी पेस्ट प्रश्न आहे हा कलाकारचा, जो मी सगळ्यांना विचारतो. ओके, सो कलाकार म्हटलं तर आपण कोणाकोणाकडून इन्स्पायर होत असतो, आपण इन्स्पायर करत असतो. जर तुम्हाला संधी दिली की या सीटवर तुम्हाला कोणातरी बसवायचं आहे, ही जरी मित्राची गाडी असेल तरी तुमच्या गाडीत कोणातरी बसवायचं आहे आणि निखळ गप्पा मार तुम्हाला गाडी चालवायची, ती व्यक्ती कोण असेल आणि का? बरेच जण आहेत असे, म्हणजे मी आत्ताच्या ह्यानी तर म्हणेन मला महेश सरांबरोबर अजून गप्पा मारायला आवडतील. कारण महेश सर डिरेक्टर म्हणून कमाल आहेतच, पण ऍक्टर म्हणून सुद्धा इतके कमाल आहेत. म्हणजे बऱ्याच वेळेला जुनं फर्निचरच्या वेळेला काही काही गोष्टी ते मला करून दाखवायचे आणि असं व्हायचं हा ईज हा कम्फर्ट जमला पाहिजे. त्यामुळे कमालीचं शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडून. त्याचबरोबर आपले जे सिनियर ऍक्टर्स असतील, म्हणजे नीना कुलकर्णी असो, वंदना गुप्ते असो, बाकी इव्हन मेल ऍक्टर्स बरेचसे, त्यांना इथं सगळ्यांना मला असं वाटतं की एकदा इकडे बसून मस्त जसं तू आज इंटरव्ह्यू तसं एक इंटरव्ह्यू सारख्या बऱ्याच गप्पा माराव्या. कारण एक मी मिस करतो जे हे सगळे आपले सिनियर ऍक्टर्स आहेत, म्हणजे मी परत नीना कुलकर्णी वगैरे म्हणेन किंवा नाना पाटेकर सर म्हणून सगळेच आहे, त्यांना खूप योग्य गुरु लाभले. विजयाबाई मेहता, आम्ही लास्ट एकदा बाईंनी एक वर्कशॉप घेतला आणि त्यानंतर दॅट वॉज आय गेस अ लास्ट वर्कशॉप, बट आय कुड अटेंड इट. त्यानंतर भेट नाही झाली आहे बाईंची, पण तो वर्कशॉप अटेंड करता आला. पण तेव्हा लक्षात आलं की हे सगळे ऍक्टर्स चांगले आहेत, पण त्यांना खूप योग्य गुरु लाभले आणि ते आजच्या पिढीला कुठेतरी मिसिंग आहे. आज आम्हाला गुरु नाही आहेत. आम्ही जेव्हा एखादं फिल्म करतो तेव्हा त्या डिरेक्टर कडून शिकायला मिळतंय, पण एक कॉन्स्टंट असं जे असतं ते खूप कमी मिळत आहेत. तर त्यामुळे हे जे आहेत ज्यांना इतके चांगले गुरु मिळालेत त्यांच्याकडून आज काहीतरी गोष्टी आपल्याला शिकता येतील याने आय वुड लाईक टू टेक दॅम ऑन अ ड्राईव्ह. वाव, आणि खऱ्या अर्थानं तुम्ही ते करा. खूप खूप धन्यवाद आमची गप्पा मारल्याबद्दल. थँक्यू सो मच फॉर गिव्हिंग मी युअर टाइम आणि ऑल दिस स्टफ ऑन अ मुंबई रोड विथ कॅमेराज अप अँड डाऊन. थँक्यू सो मच फॉर डुइंग दिस. आणि खरं तुम्ही इन्स्पिरेशन आहात आणि तुम्ही असेच इन्स्पिरेशन कायमस्वरूपी राहाल आणि ते राहाच असं माझं मत. थँक्यू सो मच. थँक्यू.